सुंदर आयुष्य कोणाला हवं नसतं, सगळ्यांनाच हवं असतं. मैत्रिणींनो, आळस आणि आजारी या दोन गोष्टी अशा आहेत ना की ज्या आपल्या आयुष्यात शिरल्या ना की त्यांना बाहेर काढणं खूप मुश्किल असतं. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजकाल प्रत्येकाच्या आपल्या घरी एक तरी डायबिटीज पेशंट, BP पेशंट आणि हार्ट पेशंट हा असतोच असतो. त्यांची काळजी आपण कशा प्रकारे घेतो? त्याच्या व्यतिरिक्त आजकाल आपल्याला ऐकायला येतंय की फार कमी वयामध्ये डायबिटीज होणं, हायपरटेन्शन होणं, त्याच्यानंतर हार्ट प्रॉब्लेम, कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला सिव्हिअर हार्ट अटॅक आला, हे सगळं प्रमाण खूप वाढतंय. तर या सगळ्यामध्ये आपण काय करतो? बऱ्याच वेळा आपल्या फॅमिलीमध्ये ज्या कोणाला डायबिटीज असेल, BP असेल किंवा काही हार्ट प्रॉब्लेम असेल, बऱ्याच वेळा आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे जाऊन मेडिसिन आणतो. पण हे मेडिसिन घेऊन आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत? की आपण फक्त एक म्हणतो, मी मेडिसिन घेऊन आलोय, माझा आजार आता बरा झाला, किंवा मेडिसिन घेत असतो पण आपल्याला फरक काहीच जाणवत नाही, कारण शुगर आपली शूटच होत असते किंवा BP कंट्रोलमध्ये येत नसतो. BP कंट्रोलमध्ये आला तर परत तो 2-3 महिन्यानंतर परत जंप होत असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण कशा मॅनेज करू शकतो? तर यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे, स्वतःशी प्रामाणिक आहे. कारण स्वतःशी जर प्रामाणिकपणा ठेवला तर कुठल्या बाबतीत प्रामाणिकपणा? मेडिसिन घेण्याच्या बाबतीत नाही, तर तुमच्या शरीरामध्ये, तुम्हाला आहारामध्ये देखील काही बदल करावे लागतात. तुमच्या मनावर तुम्हाला थोडासा कंट्रोल ठेवावा लागतो की आपल्याला काय खायचं आणि काय नाही खायचं. मी असं नाही सांगत आहे की तुम्ही काही खाऊ, म्हणजे हे लिमिटेड पदार्थ ह्यांनी खावे किंवा हे लिमिटेड पदार्थ म्हणजे डायबिटीजवाल्यांनी हेच खावं किंवा BP वाल्यांनी हेच खावं, असं नाही. तुम्ही सगळं काही खाऊ शकता, पण त्याचे ऑप्शन्स, आपण एखादा आपल्याला पदार्थ खायचा तर त्याच्यामध्ये काय ऑप्शन असू शकतो की आपण तो पदार्थ खाऊ शकतो. असं कुठलाच पदार्थ नाहीये की त्याला आपण असं काही इनोव्हेशन देऊन तो बनवू नाही शकत, किंवा आपल्याला ज्या पद्धतीने तो खायचा आहे त्या पद्धतीने तो बनवून आपण खाऊ नाही शकत. तर तुम्ही देखील असं केलात तर तुमचे अर्धे प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह होतील. त्याचबरोबर रेग्युलर एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एक्सरसाइज करा, योगा करा, त्याने तुमच्या शरीरात खूप चांगला इफेक्ट होईल. मेडिसिन्स बरोबर योगा आणि एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला दोघांपैकी जे काही जमतं ते तुम्ही करा. त्याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट तुम्हाला सर्वात आधी करायची आहे, जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा सर्वात आधी घरातल्या ज्या काही खिडक्या, दरवाजे बंद असतात, छानपैकी उघडून टाकायचं आहे आणि बाहेरची जी सकाळची प्रसन्न हवा असते, जी मोकळी हवा असते, ती घरात येऊ द्यायची. त्याच्यामुळे खूप फरक पडतो घरात. दिवस देखील फ्रेश जातो, पेशंटला आणि आपल्याला सगळ्यांना खूप बरं वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून एक काम करू शकता, जे दिवसभरात भरपूर पाण्याचं इंटेक घ्यायचं. कुठेही पाण्याची कमी पडू द्यायची नाही आपल्या शरीरात. छानपैकी व्यवस्थित पाणी घ्यायचं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, शांतपैकी झोप घ्यायची. मोबाईल कमी बघा. काम तर आपल्याला करायलाच लागतं, त्याला ऑप्शन नसतो, पण मोबाईल जेवढा पाहिजे तेवढा बघा आणि छानपैकी झोप घ्या. कारण जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो तेव्हा आपण तो मोबाईल बघण्यात घालवतो. तर तो तुम्ही बघा, पण कमी प्रमाणात बघा आणि त्याऐवजी तुमची झोप पूर्ण करा. हे तर झालं ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी. पण आपण आपल्या आहारात काय कमी चेंजेस करू शकतो? तर काही बेसिक आहे. आपण एक स्त्री, आपण आपल्या फॅमिलीसाठी काय करू शकतो, किंवा त्यांना आपण जे अन्न शिजवून देतोय त्याच्यामध्ये आपण त्यांच्या हेल्थसाठी काय त्यांना मदत करू शकतो. कारण शेवटी जेवढा त्रास पेशंटला होत असतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास तो आपल्याला होत असतो. आपण बघत असतो बरेचसे पेशंट आहेत किंवा आपल्या फॅमिलीमध्येच एक ना एक पेशंट असा आहे की त्यांना त्रास होत असतो, किंवा इन्सुलिनवर कधी कधी झालं जातं. कोणा पेशंटचं BP एवढं शूट असतं की आपण त्याच्यावर कंट्रोल नाही करू शकत. हार्टचे प्रॉब्लेम्स होत असतात. डायबिटीज, BP याचं नंतर थोड्या प्रमाणात, थोडे दिवस, थोडे महिने, थोड्या वर्षानंतर ते हार्टच्या प्रॉब्लेम्समध्ये त्यांचं रूपांतर होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आधीच कसे आपल्या डाएटमधनं थोडाफार कंट्रोल करू शकतो. डायबिटीज पेशंटमध्ये आपण एकत्र भूक लागली म्हणून भरपूर असं खायचं नसतं. तुम्ही 2-2 तासांनी खा, 3-3 तासांनी खा आणि थोडं खा. बऱ्याचशा वेळेस आपण डायबिटीज पेशंटमध्ये भात आपण जेवढं त्यांना सांगू ना की खाऊ नका, तेवढं ते जास्त खातील. तर तसं करू नका.
त्यांना भात खायचा आहे, तुम्ही त्यांना भात खायला द्या. मग भातासाठी तुम्ही काय ऑप्शन बघू शकता, तर फक्त भात तुम्ही त्यांना देण्याच्या ऐवजी भातामध्ये भरपूरशा भाज्या घाला, म्हणजे याच्यामध्ये फ्लॉवर, फरसबी, गाजर असं घाला. म्हणजे भाताचं प्रमाण कमी आणि भाज्यांचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं, त्याच्यामुळे ते आपल्या पेशंटला खरंच खूप उपयोगाचं असतं. त्याच्याऐवजी तुम्ही जो दलिया असतो, दलियाची खिचडी बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून ते पेशंटला देऊ शकता. वरी असते, वरीचा भात तुम्ही देऊ शकता, म्हणजे त्यांना भात त्यांचं जे खायचं असतं ते त्यांना मिळेल त्याच्यातनं, आणि पोषक तत्व पण मिळेल. भरपूर प्रमाणात सॅलड द्या. जेवणाच्या आधी तुम्ही 1 बाउल सॅलड खा, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, त्याच्यामुळे जेवणाच्या आधी आपण 1 तास खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर्स मिळतील आणि आपलं पोट कुठेतरी थोडंसं भरलेलं असेल आणि आपलं जेवण कमी प्रमाणात आपण खाऊ. त्याच्यानंतर एका टायमिंगला जर तुम्ही भाजी आणि चपाती खात असाल आणि तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय की मी आता भात नाही खाणार आहे, मग पण माझं पोट अर्ध राहिलं तर मी काय खाऊ, तर त्याच्या जागी तुम्ही 1 बाउल सलाड घ्या किंवा 1 ग्लास ताक घ्या, किंवा जी तुम्ही भाजी खाणार आहे ती अजून 1 वाटी खा, किंवा अजून अर्धी वाटी तुम्ही भाजी खा, किंवा उकडलेले मोड आलेले मूग, मटकी असं काहीसं तुम्ही खाऊ शकता. तर त्याने तुमचा डायबिटीसला कंट्रोल होईल. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही चपाती एखाद्या वेळेस सकाळी खाल्ली तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर तुम्हाला त्यांना द्यायचं असेल तर तुम्ही ज्वारी आणि बाजरी असं काही मिक्सच्या भाकऱ्या देऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ताकाचा इंटेक घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, म्हणजे मोड आलेल्या मुगाचा तुम्ही रस्सा देऊ शकता त्यांना. अख्ख्या ज्या डाळी असतात, म्हणजे ज्या सोललेल्या डाळी असतात, विदाऊट अनपॉलिश ज्या डाळी असतात, त्याचं प्रमाण तुम्ही त्यांना द्या. भाज्या द्या वेगवेगळ्या प्रकारच्या. जर तुम्ही बीपी पेशंट्सना म्हणत असाल तर आपल्याला शक्य तिथे जिथे मिठाचा वापर कमी करता येईल तसं मिठाचा वापर कमी करावा. कारण जेव्हा आपण पूर्ण मील घेत असतो, डाळ, भात, भाजी, चपाती, तेव्हा सगळ्यांमध्ये यामध्ये मिठाचं प्रमाण असतं. तर डाळ आणि भाजीमध्ये जर मीठ असेल तर तुम्ही भातामध्ये एखाद्या वेळेस त्यांचं मिठाचं प्रमाण कमी करू शकता. किंवा आपण जे चपातीचं पीठ मळतो त्याच्यामध्ये तुम्ही मीठ कमी टाकून तिथे तुम्ही कंट्रोल करू शकता, किंवा तिथे मीठ कमी टाकू शकतो. आपण जे ताक घेतो त्याच्यातलं मिठाचं प्रमाण कमी करू शकतो, कारण आपण जे स्पायसी बनवतो ते थोडं कमी स्पायसी करून तिथे तुम्ही कमी करू शकता. त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळेस आपण काय होतो, खोबरं किंवा बरंचसं असं असतं की आपल्याला ग्रेव्हीवाला काही खायचं असतं, तर तेव्हा आपण बऱ्याचशा तेलाचा उपयोग करतो, तर ते थोडं अवॉइड करावं आपण ह्या सगळ्यामध्ये. फावल्या वेळामध्ये जेव्हा आपल्याला काही खायचं असतं तर त्याच्यासाठी ऑप्शन म्हणजे तुम्ही ज्वारी बारीचे जे लाही असतात किंवा कुरमुरे असतात, खाकरा असतो ज्याला तेल नसतं, जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, असे पदार्थ तुम्ही घ्या. किंवा मग आपण बऱ्याच वेळा काय होतो, चहासोबत आपण बटर, खारी किंवा बिस्किट्स असं सगळं खातो, तर ते खाणं अवॉइड करा. कधीतरी तुम्ही आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एखाद्या वेळेस बिस्किट्स वगैरे खाल्लं तर ठीक आहे, पण मैदा ही अशी गोष्ट आहे ना की जी आपलं ब्लड आहे ना हे घट्ट करतं. त्याच्यामुळे जे मैद्याचे पदार्थ आहेत ते खाणं तुम्ही शक्यतो अवॉइड करा. हार्ट पेशंट म्हणा किंवा ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मैदा शक्यतो अवॉइड केला पाहिजे. आणि आपणच या पेशंट्सनी नाही, पण आपलं लाईफ आपल्याला कसं चांगलं अजून करता येईल यासाठी आपण देखील मैद्याचा वापर आपल्या शरीरात खूप कमी केला पाहिजे. म्हणजे जे पण आपण पदार्थ खाणार आहोत ते विदाऊट मैद्याचे आपण कितपत कमी खाऊ शकतो त्याचा आपण आपल्या पदार्थामध्ये नेहमी जेवणामध्ये विचार करायला पाहिजे आपण या सगळ्याचा. मैद्याला बरेचसे ऑप्शन्स असू शकतात, मग ते गव्हाचं पीठ असो, ज्वारी बाजरीचं असो, किंवा अजून काही मल्टीग्रेनमध्ये बऱ्याचशा आजकाल पदार्थ आपण बनवू शकतो. आणि जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ खायचा नसतो पण तो खाण्याची इच्छा असेल ना, तर आपण आपोआपच त्या पदार्थामध्ये आपल्याला काय नवीन बनवता येईल आणि आपण ते काय खाऊ शकतो याचा आपण नक्की विचार करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही करा. जर तुम्ही मच्छी, मटण असं काही खात असाल तर ते पण डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट सगळे खाऊ शकतात, पण त्यांचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असू शकतं. तुम्ही बॉईल करून खा किंवा डीप फ्राय न करता, आपण जसं फिश असतो ते फ्राय करतो, ते जास्त फ्राय न करता तुम्ही स्टीम करून खा. शेवटी टेस्ट तर तीच असणार आहे, थोडाफार टेस्टमध्ये फरक असतो, पण शेवटी मासा हा तुमच्या शरीरात जाणारच आहे ना. मग तुम्ही तो फ्राय करून खा किंवा स्टीम करून खा, पण त्याने जर तुमच्या शरीराला उपयोग होणार असेल, तुम्हाला फायदा होणार असेल, तर का आपण तो स्टीम करून खाऊ नये. पण या सगळ्या गोष्टींकडे ना आपण कधी लक्षच देत नाही. आणि त्याचमुळे आपल्या आजाराच्या ज्या तक्रारी असतात ना, ज्या थोड्या असतात ना, ह्या बऱ्याच वाढत जातात. बऱ्याच वेळा डायबिटीस पेशंटला आपण म्हणतो की फ्रूट्स खायचे नसतात, मग त्यांचं असं असतं की मग मला हेच खायचं, मला तेच. तुम्ही फ्रूट्स पण खा, पण छोटं खा.
म्हणजे एक मोठा ॲपल खाणार असाल तर अर्धा ॲपल खा. तुम्ही छोटं छोटं थोडं थोडं सगळं खाऊ शकता. असं काहीच नाही की तुम्ही काही नाही खाऊ शकत. डायबिटीज, बीपी, हार्ट पेशंटमध्ये तुम्ही सगळं खाऊ शकता, पण तुम्ही तुमच्या आहारावर कसं कंट्रोल करू शकता हे शेवटी सगळं सर्वस्व तुमच्या हातात आहे. आणि तुम्हाला एकदा तर तुम्ही शरीराशी पक्का केलं की मला माझ्या या सगळ्या डिझीजवर कंट्रोल ठेवायचा आहे, नियंत्रण ठेवायचं आहे, तर तुम्ही देखील त्या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि अशा आपल्या भरपूर अशा गोष्टी आहेत. म्हणजे जसं अळशी आहे, अळशीची पावडर जर तुम्ही करून जर ती थोडीशी पाण्यातनं रोज रात्री घेतली तर त्याच्यावरती ना बीपीसाठी खूप चांगला इफेक्ट होतो. म्हणजे हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे माझ्या पप्पांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यांची पण सर्जरी झाली, त्यांची पण एन्जिओप्लास्टी झाली आहे, आत्ता रिसेंटलीच झाली. आणि त्यांना आतापासून नाही, त्यांना आम्ही लहान असल्यापासून म्हणजे त्यांच्या 35व्या वर्षापासून त्यांना आज म्हणजे जवळपास आता त्यांचं 70 पर्यंत एज आले, त्यांना हा बीपीचा त्रास एवढी वर्ष आहे. पण त्यांचा पण बीपी हा कधी कमी येतच नाही. म्हणजे मी जेवढ्या वेळेस त्यांना कधी कधी जेव्हा ऍडमिट केलं किंवा कधी कधी मी डॉक्टरच्या व्हिजिटला त्यांना घेऊन जाते ना, त्यांचा बीपी नेहमी हाय असतो. मग नंतर आम्हाला डायटिशियनने सजेस्ट असं केलं की तुम्ही जे अळशी जी असते त्याला ड्राय रोस्ट करायचं एकदम हलकं, आणि नंतर तुम्ही त्याची पावडर करून स्टोर करून ठेवायची. आणि रात्री एक अर्धा चमचा असतो ती तुम्ही पाण्यातनं घेतली तर तुमचा त्याने बीपी बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोलमध्ये येईल. शिवाय जर एखाद्या वेळेस तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अजून काय करू शकता सप्लिमेंटरी म्हणून, तर त्याच्यासाठी लसूण असतो. तो जो लसूण असतो तो तुम्ही सकाळी 2 पाकळ्या किंवा 1 पाकळ्या असं रोज नियमितपणे चावून त्याचा ज्यूस घेऊन खायचा, तर ते देखील आपल्या हार्टसाठी खूप चांगलं असतं. त्याच्यानंतर तुम्ही जे काही खाल ना ते थोडं थोडं करून खा. एकदम कुठलीही गोष्ट खायला जाऊ नका, त्याच्यामुळे बरेच तुमच्या शरीरामध्ये खूप फरक पडत असणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर मला आज असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावे, तर म्हणूनच मी आज सगळ्या शेअर केल्यात. तुम्ही असं म्हणाल की मी तुम्हाला हे पण सांगते, तुम्हाला ते पण सांगते, पण असं नाही. आज मला बरेच दिवस झाले मी हा व्हिडिओ मार्फत तुमच्याबरोबर हे बोलण्याचा प्रयत्न करत होते, कारण माझ्या घरात मी बरेचसे हार्ट पेशंट्स बघितले आहेत आणि ज्यांना डायबिटीज आणि बीपी आहे. माझे चुलत सख्खे सासरे आहेत, त्यांना जेव्हा फर्स्ट स्ट्रोक आलेला तेव्हा मी त्यांची कंडिशन बघितलेली की त्यांना किती सिव्हिअर तो स्ट्रोक आलेला. त्यांना पण खूप आधीपासून डायबिटीजचा त्रास होता. त्यांना हार्टचा त्रास कधीच नव्हता, त्यांना डायबिटीजचा त्रास होता, पण त्यांनी कधी त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. त्यांनी रेग्युलर मेडिसिन घेतले नाहीत ना, कधी चा आहार कधी मेंटेन नाही घेतला. आणि नंतर जेव्हा खूप जास्त झालं तेव्हा अशी कंडिशन आली की त्यांना सडनली स्ट्रोक आला, सिव्हिअर हार्ट अटॅक आला, त्याच्यामध्ये पॅरालिसिस झालेला, आणि त्याच्यातनं बाहेर ते पडले, व्यवस्थित सुखरूप बाहेर आले देवाच्या कृपेने. पण या सगळ्यामध्ये त्यांना स्वतःला देखील खूप त्रास झाला, फॅमिलीला खूप त्रास झाला, आणि त्याच्यानंतर आता त्यांना त्या गोष्टीचं कळतंय. पण ते जर त्याच वेळेस आपण थोडी करून काळजी घेतली असते ना, तर ही आजारी अशी गोष्ट आहे ना की जो कोणालाही होऊ शकतो. म्हणजे मी कितीही आता तरी किती त्याच्यासाठी एफर्ट्स घेत असेल, माझं डाएट कंट्रोल करते, मेडिसिन घेते, पण जी गोष्ट होणारी असते ती होतेच. पण शेवटी आपल्या मनात कुठे राहून गेलं नाही पाहिजे की मी हे केलं नाही, असं नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी मला ज्या गोष्टी माहिती आहेत, ज्या माझ्या अनुभवाने आहेत किंवा माझ्या ज्या फील्डमधल्या आहेत, ज्या मला माहिती आहे, ज्या आम्ही पेशंट्सना सांगतो बऱ्याच वेळा, आणि त्यांचं देखील आम्ही समजून घेत असतो की त्यांना काय वाटत असतं, त्यांना सगळं खाण्याची इच्छा असते. मग अशा वेळेस आपण ज्या गृहिणी आहोत त्यांनी त्यांच्या मागे उभं राहून, म्हणजे त्यांना आवडणारी वस्तू कुठल्या इनोव्हेटिव्ह प्रकारे त्यांना बनवून आपण ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, म्हणजे ते पण ते खाऊ शकतील. कारण आपण बाकीचे सगळे खात असतो आणि मग त्यांना आपण नाही बोलणं हे खूप मनावर एक ओझं असतं की आपण खायचं आणि त्यांना द्यायचं नाही, असं होऊ नये. म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे जिथे साखर असते तिथे तुम्ही थोड्याफार प्रमाणात गुळाचा उपयोग करू शकता. जसं जिथे तुम्ही ऑइल म्हणा किंवा जिथे फ्राय करायचं असतं तिथे तुम्ही बेक करू शकता. आजकाल अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की जिथे तुम्ही त्या वापरू शकता. ओव्हन आहे, मायक्रोवेव्ह आहे, नंतर एअर फ्रायर आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या फॅमिलीला देऊ शकता. मैद्याचा काही पदार्थ असेल तर तुम्ही तिथे गहूला रिप्लेसमेंट करू शकता. गहू, बाजरी, ज्वारी असे जे मल्टीग्रेन्स आटा आहेत ते तुम्ही तुमच्या शरीरात म्हणजे भाज्यांमध्ये वापरू शकता. जास्तीत जास्त भाज्या खा. तुम्ही राईसचं प्रमाण कमी करा. ब्राऊन राईसचं इंटेक जास्त घ्या, कारण ब्राऊन राईस हा अनपॉलिश राईस असतो. त्याच्यामुळे जेवढं ग्लुकोजचं प्रमाण वाढायला पाहिजे तेवढं आपल्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण वाढत नाही.
जास्तचं अन्न शिजवू नका. जास्तचं अन्न शिजवल्यामुळे जास्तीचं ग्लुकोज तयार होऊन तेवढं जास्त शरीरात आपल्या जातं. त्याच्यामुळे शक्यतो जेवढं गरज आहे तेवढं शिजवून अन्न खा. अंड खा. तुम्ही ते देखील खाऊ शकता, असं नाही की नाही खाऊ शकत. त्याच्यानंतर पण मात्र तुम्हाला जर हार्ट पेशंट तुम्ही असाल तर प्रॉन्स, शिंपल्या आणि खेकडे हे तुम्ही शक्यतो अवॉइड करा. ते 3 सोडून तुम्ही बाकीचे सगळे फिश तुम्ही खाऊ शकता. म्हणजे ते पण माझ्यामध्ये जर तुम्ही ते बॉईल करून खाल्ले म्हणजे आपण बोलतो ना केळीच्या पाण्यातलं, तर केळीच्या पाण्यातलं खरंच खूप टेस्टी लागतं. मी नक्की एखाद्या दिवशी तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करते, तर तुम्ही तशा पद्धतीने देखील करून खाऊ शकता. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण आपल्या आहारामध्ये चेंज करू शकतो आणि ते आपल्याच हातात आहे. आपल्या आणि आपल्या फॅमिलीची आपण कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो असं मी थोडंसं आज थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर केलंय. शेअर करण्याच्या मागे असं काही नाही, हा थॉट माझ्या मनात बऱ्याच दिवसात होता की तुमच्याबरोबर बोलावं, तुम्हाला पण देखील सांगावं. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच बेसिक माहिती असतात, पण आपण जोपर्यंत एकमेकांबरोबर शेअर करत नाही तोपर्यंत आपल्याला देखील कळत देखील नाही आणि कळून देखील कधी कधी ते आपल्याकडनं राहून जातं. सगळ्या गोष्टी कळत असतात. तर म्हणूनच माझा हा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला आजच्या मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.